नक्कीच त्या ठिकाणी करावे लागेल बॅटिंग. आणि ज्या अर्थाने नक्कीच पहिल्या सेशनमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समालोचन ऐकलं. तब्बल येणाऱ्या अजून 6 दिवसामध्ये नक्कीच त्यांचं खूप चांगल्या प्रकारे समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल. मराठीचे चांगले वक्तव्य आहेत, खूप चांगल्या प्रकारे मायबोली मराठी भाषेमध्ये नक्कीच ते समालोचन करत असतात. अजयजी राऊत सरांना नक्कीच विनंती करतोय की या कॉमेंटरी बॉक्समध्ये दाखल व्हा आणि तुमच्या वाणीतून नक्कीच समालोचन करण्यासाठी आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच भागेश म्हात्रे सर. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक सन 2022 क्रिकेटचा महाथरार आणि आजचा दिवस क्रमांक 4 या चौथ्या दिवसातला दुसरा सामना रॉयल स्ट्रायकर्सशी विपक्ष मोरिया बॉईज सरलांबे. मोरिया बॉईज सरलांबे या संघाकडनं आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेत पाहायला मिळतील फलंदाज सुयोग आणि त्याचबरोबर रोहित. गोलंदाजी मार्कवर रोहित. सुयोगच्या सोबत आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेत दिसेल फलंदाज सुयोग आणि हरेश सलामीवीरांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. जय पवार सर यावेळेला पंचांच्या भूमिकेत आणि सगळ्या संघांनी लक्षात घ्यायचं आहे 5 षटकांची जी इनिंग आहे, डाव आहे, तो आपल्याला 25 मिनिटांच्या निर्धारित वेळेमध्ये संपवायचा आहे. शेही संघ आपण विलंब करणार नाही आहात. पहिल्यांदा आपली जबाबदारी आहे की पहिला डाव आपल्याला 25 मिनिटांच्या निर्धारित वेळेत. यंग टॅलेंटला नव्या उमद्या खेळाडूंना सोबत घेऊन ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःच्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलेला संघ म्हणजेच मोरिया बॉईज सरलांबे संघ यावेळेला आपल्याला इथे मात्र स्वतःचं नशीब आजमावताना पाहायला मिळेल. हिअर वी गो द फर्स्ट बॉल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू सुयोगच्या बॅटमधनं घणाघाती आघात. हा असेल प्रहार. चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. सुयोग तुपे हे नाव ज्यासाठी मानलं जातं, गणलं जातं, त्या नाव लौकिकाला साजेसा खेळ. पहिल्या चेंडूवर रोहितच्या घणाघाती प्रहार चौकारानं सुरुवात केली आहे. सरलांबे संघ आत्मविश्वासानं परिपूर्ण भरलेला दिसतोय. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करायचं, समोरच्या गोलंदाजांवर हल्ला चढवायचा, ही रणनीती आखून या मैदानात उतरला आणि त्याचं प्रदर्शन अगदी डावाच्या सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर. परंतु शेही संघाकडे देखील कमबॅक करण्याची ताकद आहे. रॉयल स्ट्रायकर शेही या संघाचा सलामीवीर गोलंदाज रोहित वन्स अगेन ऑन अ बॉलिंग मार्क. स्ट्राईकला असेल सुयोग तुपे. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. वन बाउंड सीमा पार. वन्स अगेन बॅक टू बॅक सेकंड 4. दोन चेंडू आणि सलग 2 चौकार सुयोग तुपेच्या बॅटमधनं. मित्रांनो म्हणतात ना, हिंमत इतकी मोठी ठेवा की तुमच्या हिमतीपुढं नशिबाला देखील झुकावं लागेल. आणि यावेळेला आपल्या बॅटिंग मधल्या कलात्मक खेळीचं प्रदर्शन. लगातार 2 चौकार. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चुकी करणार नाही आहे आणि तिसऱ्या चेंडूवर सुयोग नावाचं वादळ थैमान घालायच्या आधी शमवण्यात यश आलंय गोलंदाज रोहित याला. एकविरा चरीव विपक्ष जय भवानी स्पोर्ट्स शील्ड. साई एकविरा स्पोर्ट्स चरीव विपक्ष जय भवानी स्पोर्ट्स शील्ड. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. साई एकविरा स्पोर्ट्स चरीव विपक्ष जय भवानी स्पोर्ट्स शील्ड. यानंतर सुयोग याच्या माघारी परतल्यानंतर त्यांचेच बंधू हरेश तुपे
मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सुरुवातीच्या 2 चेंडूवर सुयोगनं खऱ्या अर्थानं आक्रमक सुरुवात केली होती, पण त्या सुरुवातीवर कायम राहणं गरजेचं होतं. तिसऱ्या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा मोह काही त्यांना आवरता आला नाहीये आणि रोहितनं कमबॅक केलं. सुयोग नावाच्या वादळाला तिथं शांत केलं, शमवलं गेलंय. पण आता मात्र स्ट्राईकला असेल हरीश तुपे. या षटकातला पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. फलंदाजाचा मूड चेंज करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजानं हा चेंडू टाकला, परंतु यष्टीरक्षकाकडनं आपल्याला ही कामगिरी गचाळ पाहायला मिळेल, कारण की डिक्लरच्या रूपात एक धाव मोरिया बॉईज सरलांबे संघाच्या धाव खात्यात ऍड होईल आणि मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1 बाद 9 धावा. सुयोगची घाई नडली का? सुयोगला थांबणं गरजेचं होतं. बॅटवर चेंडू घेणं सोपं जात होतं. मिडल ऑफ बॅट करण्यामध्ये माहीर मानला जात होता. तुर्तास तरी शपलवून हरेशच्या बॅटमधनं ऑन साईडला केला गेलाय प्रहार. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल मोरिया बॉईज सरलांबे संघाला. या एका धावेनं मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1 बाद 1-0-10 एकावर 0 10 धावा. डबल डिजिट मध्ये यावेळा सरलांबे संघानं प्रवेश तर केलाय, परंतु शेई संघाचा गोलंदाज या क्षणाला हवी होताना स्विच हिट केलं गेलंय. वॉट कनेक्ट, वॉट शॉट. हरेशच्या माध्यमातून चेंडू निघून जाईल सीमा पार, खणखणीत चौका. दुसऱ्या गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवायचा आहे. आपण प्रत्येक चेंडूवर प्रत्येक षटकाला मात्र टीम मीटिंग करू शकणार नाही आहात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मोरिया बॉईज सरलांबे संघाची धावसंख्या धाव फलकावर 1 बाद 14 धावा. धावाच्या सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवर सुयोग तुपेच्या बॅटमधनं 2 खणखणीत चौकार आपण पाहिले, परंतु तिसऱ्या चेंडूवर रोहितनं कमबॅक केलं होतं. सुयोग नावाच्या घातक फलंदाजाला आपल्या वाटेतून मात्र दूर सारलं होतं. त्यानंतर कुठेतरी सरलांबे संघ दबावाखाली येईल का हा प्रश्न निर्माण झाला आणि दोनही हरेश यावेळेला मैदानामध्ये आपल्या फलंदाजीची कमान सांभाळतील. हरीश तुपेचा स्विच हिट अनसक्सेस राहिला, पण त्यानंतर स्ट्राईकला गेलेला दुसऱ्या हरेशनं मात्र त्या स्विच हिटचा एक लाजवाब नमुना पेश केला. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन रॉयल स्ट्रायकरशी या संघाकडनं नितीन नावाचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळेल. अंपायर एस के आर सर यांच्याकडनं लेट्स प्लेचा इशारा येईल. शिवसंघ आपण विलंब खूप घेतात, 25 मिनिटं लक्षात ठेवा. हरेश तुपे ऑन स्ट्राइक नाव. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. शपलून खेळण्याचा प्रयत्न, स्लो 1 बॉल, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. संत गतीच्या चेंडूवर कनेक्ट करणं मात्र इथे जमलं नाही हरेश तुपेला. डिक्लरच्या रूपात ही धाव आली असेल, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. स्ट्राईक कीप राहील आणि स्ट्राईकवर हरीश तुपे मात्र कायम असेल. या एका धावेनं मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 15-15 एकावर 5 15 धावा. 14 धावा पहिल्या षटकात वसूल केल्यात. यावेळेला हरीश तुपे ऑन स्ट्राईक वन्स अगेन. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू पर्यंत पोहोचताना बॅट नेली आहे, पण या फटक्याला क्रिकेटच्या कुठल्याच डिक्शनरीमध्ये आपण मानणार नाही. यात एज लागली, टॉप एज झाले आणि क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. हरीश तुपे याची खेळी बहारदार होण्याच्या अगोदर तंबूचा प्रवास मात्र करावा लागेल. दुसरं षटक जर आपण पाहिलं, नितीननं स्टार्ट केलं, सुरुवात केली. पहिला चेंडू आपल्याला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. संत गतीचा ज्या अपेक्षेनं हरेश खेळत होता तो वेग त्या चेंडूवर मात्र प्राप्त झाला नाहीये आणि बीट झाला होता, परंतु डिक्लेअरच्या रूपात एक धाव मोरिया बॉईज सरलांबे संघाला प्राप्त झाली होती. सेकंड बॉलवर पुन्हा हरेशनं स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला. अवे फ्रॉम बॉडी चेंडू टाकला, त्यावर पोहोचण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि इकडे बाद आकाश स्ट्राईकवर. याच्या पुढचा चेंडू ऑन साईडला बिरकवून दिला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. एक धाव धावून निघते. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेचा या प्रयत्न होईल आणि दोन्ही धावा वेगवानरित्या पूर्ण. गचाळ क्षेत्ररक्षण तिसऱ्या धावेसाठी धावला जातोय. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का? 4ही धावा पूर्ण झाल्या असत्या, परंतु 3 धावांवर समाधान मानावं लागेल ते मोरिया बॉईज सरलांबे संघाला. या 3 धावांनी मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 118 एकावर 8 18 धावा.
सुयोग आणि हरेश तंबूत परतलेत, परंतु धावांचा ओघ आणि वेग यावर मात्र कमालीचं नियंत्रण आपल्याला मोरिया बॉईज सरलांबे संघाच्या फलंदाजांकडनं पाहायला मिळेल. स्ट्राईकला असेल आता मात्र बॅट्समन हरेश. एक हरेश माघारी परतल्यानंतर दुसऱ्या हरेशवरही जबाबदारी येऊन ठेपल्या, पण बॉलिंग मार्कवर रॉयल स्ट्रायकर शेष संघाचा नितीन या षटकाला पुढचा चेंडू लो फुल टॉस बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात अलॉंग दी कार्पेट. चेंडू करेल ट्रॅव्हल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय वेगवानरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय आकाश अँड हरेश. 2 धावा यावेळेला मोरिया बॉईज सरलांबे संघाच्या धाव खात्यामध्ये होतील ऍड. आणि यावेळेला पंच एस के आरस सर 1 शॉट रनचा मात्र करतील इशारा. आणि तुर्तास या 2 धावांच्या मेहनतीवर पाणी फिरलं, कारण धाव खात्यामध्ये केवळ 1 धाव जमा होताना पाहायला मिळेल. या एका धावेनं मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 19 म्हणजेच 19 धावा. आत्मविश्वास प्रदान करावा लागेल. संघर्षाचा प्रतिकार या सामन्यामधून आपण बघतोय खरं, पण कोण होईल या संघर्षावर स्वार सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिसअंडरस्टँडिंग, चुकीचा कॉल. नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला लक्ष देणं होतं गरजेचं, कारण ही होईल आत्महत्या. बसेल 3रा झटका मोरिया बॉईज सरलांबे संघाला. आकाशच्या माघारी जाण्यानंतर विजय मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. कुठेतरी सुयोगनं जी घाई केली ती घाई या संघाला महागात पडेल का? तुम्हाला टिकणं महत्वाचं होतं, खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं. आपली नजर चेंडूवर होते ना, अशा वेळेला विकेटच्या एकामागोमाग जाणं कठीण आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला, अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि याचा परिपाक चेंडू असेल निर्धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 बाद 19 धावा. पहिलं षटक रोहितनं हाताळलं, तब्बल 14 धावा खर्च केल्या रोहितनं. पण मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या दुसऱ्या षटकामध्ये रॉयल स्ट्रायकर शेई या संघाकडनं नितीनच्या हाती चेंडू सोपवला आणि त्यानंतर या मॅचमध्ये रॉयल स्ट्रायकर शेई या संघानं मागे वळून पाहिलं नाही, कारण पहिल्या षटकामध्ये सुयोग गमावला होता. त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये हरेश तुपे आणि त्याचनंतर आकाशला देखील माघारी धाडण्यामध्ये रॉयल स्ट्रायकर शेही संघाचा गोलंदाज नितीन याला यश आलं. मित्रांनो, म्हणतात ना, सगळं संपल्यासारखं वाटलेलं असताना लोक तुमच्या पराभवाची ज्या वेळेला वाट बघतात त्यावेळेला तुमच्या विजयाचा जल्लोष इतक्या काही मोठ्या पद्धतीनं साजरा करा, साकार करा की पराभवासाठी आतुरलेली लोक तुमच्या विजयानंतर तुम्हाला भेटण्याकरता आणि तुमच्या विजयाच्या जल्लोषात सामील होण्याकरता आसुसली पाहिजेत. पण हे करण्याचं सामर्थ्य करण्यासाठी तुम्हाला कुणाच्या खांद्यावर राहून, कुणावर अवलंबून राहून मात्र हा विजय साकार करता येणार नाही, हे यशही संपादित करता येणार नाही. जे करायचं आहे ते खुद के दम पर, स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या दमावर, स्वतःच्या विश्वासावर, स्वतःच्या बळावर, स्वतःच्याच जोरावर. यावेळेला राकेश नावाचा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं षटक रॉयल स्ट्रायकर शेई या संघाकडनं. या षटकाचा पहिला चेंडू पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्लो 1 बॉल केला गेला, बॅट्समनला फॉलो केलं आणि ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला. त्यामुळे परिणाम झालाय की बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. तुम्ही समोरच्याच्या मनसुब्यांना ओळखून त्यांना वेळीच नेसालामृत पडण्याचा प्रयत्न केलात तर समोरच्यांचा डाव उद्ध्वस्त करण्याच्या दिशेनं तुम्ही यशस्वी वाटचाल करत आहात हे सांगायला कुठेही तिळमात्र शंका उरणार नाही आहे. पण हे करताना तुम्हाला वेळेचं भान राखावं लागेल. रॉयल स्ट्रायकर शेही संघ यानंतर तुम्हाला वॉर्निंग दिली जाणार नाहीये, एवढं मात्र लक्षात ठेवा. या षटकाचा पुढचा चेंडू यावर लो फुल टॉस बिरकावून दिलाय. मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय एंडकडनं. क्रीज तर सोडलेला होता पण ऐन मुख्याच्या क्षणाला रिजेक्ट केलाय आणि अवघ्या एका धावेवर मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या 1 न वाढेल. धावसंख्या होईल 2020. 2 0 20 धावा. इथून मात्र या जोडीला मैदानात टिकणं गरजेचं, धावफलक हलता ठेवणं गरजेचं, मोठ्या फटक्यांना सत्यात साकार करणं गरजेचं. मात्र कोण होईल विजय? बॅट अँड बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपल्याला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. व्हेरिएशन्स आहेत गोलंदाजाकडे. चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग देखील झालाय, परंतु चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचून मनाजोगता फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला फलंदाज हरीशच्या माध्यमातून होतोय. सातत्यानं तो यशस्वी होतोय. खेळाची पद्धत बदलावी लागेल. आक्रमण करायचं असेल, दबाव जर वाढवायचा असेल तर संयम ही गरजेचा. यावेळेला फुल लेनचा चेंडू उचलण्याचा केला गेलाय प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन झाली आहे. मेस आणि पंच जय पवार सर यांचा येईल वाईटचा इशारा. या अतिरिक्त स्वरूपात मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 2121. 2 1 21 धावा.
संघर्ष चालू आहे. या संघर्षाचा अंत करण्यामध्ये कोण यशस्वी होईल? बॅक ऑफ हँडचा वापर केला गेला, त्यावर हलकेच पुश केलं. चेंडू देखील संत गतीचा होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? परंतु नाही आहे. पॉईंटच्या रिझनमध्ये हा फटका, गचाळ क्षेत्ररक्षण. या चुका महागात पडतात. या बारीक सारीक चुकानंतर गुन्ह्यात परावर्तित झाल्या की मग संघासमोर पश्चातापाशिवाय कोणताच ऑप्शन, कोणताच पर्याय मात्र खुला नसतो. या मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2-3-23, 2/3, 23 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क पर राकेश सज्ज. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय, कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनाट. पॉइंटच्या रिझन मध्ये हे क्रिकेट आहे मित्रांनो. ही गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला जमते ना, ज्याला म्हणतो आपण प्लॅनिंग, जर आपल्याकडनं मोठे फटके येत नसतील, मोठ्या धावसंख्येचे फटके जर आपल्याकडून खेळले जात नसतील, तर स्ट्राईक रोटेट करा. क्षेत्ररक्षकांवर दबाव टाका, गोलंदाजांवर दबाव टाका. मोठे फटके जरी येत नसतील तरी सरासरी कायम राखा आणि धावांचा ओघ आणि वेग यांवर नियंत्रण प्राप्त करा. या वेळेला चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन मिस झाली. पुन्हा एकदा जेपी सरांचा वाईटचा मात्र इशारा येईल आणि या वाईडनं संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावेल. धावसंख्या होईल 2-6-26, 2/6, 26 धावा. वेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनाट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. याही आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा. आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 2-8-28, 28 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मोरिया बॉईज सरलांबे संघ धावफलकावर धावा लगावतो. तो म्हणजेच माफ करा, संघाची धावसंख्या आहे 27. 9च्या सरासरीने या धावा जमवण्यात मोरिया बॉईज सरलांबे संघाला आतापर्यंत यश आलेलं आहे. खरं तर 3 गडी बाद झाले, 3 विकेटचं पतन झालंय आणि अशा वेळेला डावाला उभारणी देणं अत्यंत गरजेची गोष्ट असेल. 27 धावा यावेळेला धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि कुठेतरी विचार करावा लागेल, तो म्हणजेच संघ सरलांबे ज्याप्रमाणे आपलं प्लॅनिंग चुकलं जातंय, ज्याप्रमाणे नियोजनामध्ये कुठेतरी कमतरता वाटते आणि समोरचा संघ आपल्यावर वर्चस्व गाजवतोय, अशा वेळेला आक्रमणाला धारण करत असताना संयमाला देखील तुम्हाला विचारात घ्यावा लागेल. आणि तो संयम आणि आक्रमणाचं मिश्रण जोपर्यंत तुमच्या खेळीमध्ये येणार नाही, स्वतःवरचा विश्वास जोपर्यंत तुम्ही वृद्धिंगत करणार नाहीत, तोपर्यंत तुमच्या खेळीला तुम्ही यशामध्ये परावर्तित करणार नाहीत. रॉयल स्ट्रायकर शेही संघ, आपण मॅचला सुरुवात करायची आहे. 25 मिनिट आपल्या लक्षात आहेतच ना. षटक क्रमांक 4, पहिला चेंडू रोशन याचा. यावेळेला ट्रॅकर बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट टू विकेट बॉलिंग, त्याचा परिणाम निर्धाव चेंडूने झाली. सुरुवात कुठेतरी आत्मविश्वास डाळलाय का सांगावा लागेल. रख भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, रख भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहां होते हैं नक्शे फिर भी ढूंढ लेते हैं ना रास्ते. यावेळेला स्वतःवरचा विश्वास वाढवावा लागेल मोरिया बॉईज सरलांबे संघाला. एका धावेनं या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 2-8-28, 2/8, 28 धावा. 2 चेंडू केवळ 1 धाव खर्च केली आहे. सरलांबे संघ संघर्ष करतोय. या संघर्षाचा परिणाम होईल का? परंतु तुर्तास आउट ऑफ लेग स्टंप ही डिलिव्हरी पाहायला मिळेल आणि पंचांचा वाईटचा इशारा येईल. या अतिरिक्त रूपामध्ये मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धावफलकावर 2-9-29, 2/9, 29 धावा. मित्र असं म्हणेल की याच मैदानावर चेस करणं कठीण जात आहे. फक्त तुमच्याकडे 45+ धावा असायला हव्यात पहिल्या इनिंग मध्ये, म्हणजे सेकंड इनिंग मध्ये आत्मविश्वास वाढेल. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारचा फुटवर्क नाहीये. गोलंदाजानं हेरलंय या बॅट्समनच्या नीतीला आणि त्याच्या स्वभावाला आणि त्याचा परिपाक आपण बघतोय. अतिशय वेगवानरित्या ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला आणि त्यानंतर बॅट मात्र चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत होती. या षटकातला पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, काही वेळेला बॅट्समनलाच फॉलो केलाय. लाजवाब स्पेल. या प्रकारचा भेदक मारा जर तुम्ही करत असाल तर भल्या भल्या दिग्गज फलंदाजांची बंबेरी उडवण्यात देखील तुम्ही माहीर आहात, हे मात्र इथं तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला रनअप मध्ये थोडीशी चुकी,
हे मनामध्ये विचारांचं वादळ उठलं ना की मग मात्र सगळ्या गोष्टी ध्येयापासून विचलित होण्याच्या मार्गावर आपल्याला नेऊन ठेवत असतात. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज लागली, चेंडू निघून गेला डिक्लर झोन घोषित क्षेत्रात अवघ्या एका धावेसाठी. आणि एका धावेनं मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 3-0-30 3वर 0 30 धावा. आणि अजूनही षटक क्रमांक 4 मधला हा असेल शेवटचा चेंडू. यावर मोठा प्रहार येईल का? प्रहार तर केला आहे, क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात आहे. टायमिंग प्रॉपर नाही आहे. संघर्षाचे प्रयत्न पडतील तोकडे आणि झटका क्रमांक 4 मैदानाच्या आत मोरिया बॉईज सरलांबे संघाला. हरेशच्या विजयच्या माघारी जाण्यानंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रमोद एंटर होताना पाहायला मिळेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावर आहेत आणि कमालीची बॉलिंग आपल्याला रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. केवळ 3 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद करण्यात देखील यश आलंय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज राकेश ज्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 हाताळलं गेलं होतं. वेगवान गोलंदाज लो फुल टॉस भिरकवून दिलं. यावेळेला मिड विकेटच्या रिझर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. वेगवान थ्रो, परंतु 2 धावांपासून सरलांबे संघाला मात्र काही रोखू शकणार नाही. या 2 धावांनी मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3-2-32 3वर 2 32 धावा. ज्याप्रमाणे शिवान स्पोर्ट्स गोटेगर संघाच्या गणेशनं क्रमांक 8च्या फलंदाजीवर येऊन समोरच्या गोलंदाजांची पिसं काढण्याचं काम केलं होतं, यथेच्छ धुलाई करण्याचं काम केलं होतं. ती भूमिका या वेळेला मैदानाच्या आत उपस्थित असलेल्या फलंदाजांना करावं लागेल. गावासाठी खेळताना एक वेगळी प्रेरणा असते. या चेंडूवर पाहूया काय होईल. या वेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, टॉपेज लागली गेली, चेंडू निघून गेला घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. आणि या एका धावेनं मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3-3-33 3वर 3 33 धावा. सिंगल डबलनं काही काम करणार चालणार नाही. उरलेल्या 4 चेंडूवर मोठे फटके मोरिया बॉईज सरलांबे संघाला मॅच मध्ये कमबॅक करतील, समोरच्या संघावर दबाव वाढवतील आणि सेकंड इनिंग मध्ये आपल्या गोलंदाजांकडे एक वेगळा आत्मविश्वास प्रदान करतील. पुन्हा लो फुल टॉस, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. यावेळेला मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडनं ही होईल चुकी. झेल झाला असता, चेंडू देखील डॉट निघून गेला असता, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल मोरिया बॉईज सरलांबे संघाला. आणि यावेळेला सरलांबे संघाची धावसंख्या होईल 3-4-34 3वर 4 34 धावा. 3 चेंडू आहेत, स्ट्राईकला आहे हरीशच्या बॅटमधनं मोठे फटके येणं गरजेचं. यावेळेला चेंज ऑफ पेस होता, स्लो ऑन बॉल स्ट्रायकरच्या रिझर्व मध्ये फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. या 2 धावांनी मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धावफलकावर 3-6-36 3वर 6 36 धावा. संघर्ष चालू आहे, परंतु जोपर्यंत संघर्षाला तुम्ही खऱ्या अर्थानं यशामध्ये परावर्तित करत नाहीत तोपर्यंत संघर्ष अविरत अखंड निरंतर करणं गरजेचं. या षटकातला पुढचा चेंडू लेव केलाय, अपील केले आणि पंचही अपील स्वीकारतील का? यस, GP सरांचा या वेळेला वाईटचा इशारा. या अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव मोरिया बॉईज सरलांबे संघाच्या धाव खात्यात आणि या एका धावेनं मोरिया बॉईज सरलांबे या संघाची धावसंख्या धावफलकावर 3-7-37 3वर 7 37 धावा. खराब गोलंदाजी शेवटच्या क्षणाला तुमच्या रूपानं ज्या अतिरिक्त स्वरूपात या धावसंख्या तुम्ही भर घालता आहात त्या मात्र सेकंड इनिंग मध्ये तुमची डोकेदुखी ठरेल. यापुढील होणारा सामना साई एकविरा स्पोर्ट्स बॉल फुल टॉस बॉल. आता चुकी गेली 2 बॉल सुरेखरित्या फेकले गेले. त्याच्यानंतर चुकीचा प्रकारचा बॉल त्याला सरळ फेकून दिलाय. बॉल गेला बॅकर स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 2 धावा आल्यात. कारण ज्या अर्थाने आम्हाला असं वाटलं की ऑनसाईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकला गेला फटका म्हणजेच त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. त्या डिक्लेरेशन झोनमध्ये नक्कीच तुम्हाला हा बॉल पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने आपण विचार केला गेला तर या फटक्यामध्ये जर षटकार आला असताना तर कदाचित बेनिफिट मिळाला असता या 40 धावसंख्येचा. बॉल नवीन द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये कारण या शृंखलेचा नियम नक्कीच सिक्सर सुप्रीमो हे चेंडू नक्कीच या ठिकाणी यूज केले जातात आणि कोणत्याही वेळेला बॉल हरवला, फुटला किंवा भिजला तर तुम्हाला नवीनच चेंडू देण्यात येईल असा या स्पर्धेचा नियम लागू झाला आहे. टीमची धावसंख्या 2ने पुढे सरकत असताना टीमची धावसंख्या 13, लक्ष्य होतं 40 धावसंख्येचं.
तर शील्ड टीमचा कॅप्टन त्या ठिकाणी आलेला आहे. चरीव संघाचा कॅप्टन जर उपस्थित असेल तर नक्कीच नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. यावेळेला यशच्या उद्ध्वस्त अगदी स्लोवर पद्धतीने चेंडू पिच केला गेला. विजय होतोय स्लोवर पद्धतीने. हा बॉल यष्टांवरती तुम्हाला पाहायला मिळाला. यष्टांचा वेध घेतला जातोय. लागणारा दुसरा झटका. त्या ठिकाणी धावसंख्या 13. जिथे बॅटिंग करते टीम शेई त्यांना बनवायच्या धावसंख्या 40. 13 धावसंख्येवरती दुसरा गाडी बाद झाला आहे. विजयाला मिळते सफलता. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं गेली तर अफलातून कॅच त्या ठिकाणी स्वीकारली गेली होती. जे शॉटमध्ये एक्स्ट्रा कव्हरला होते फाटमोरे जाऊन नक्कीच त्यांनी ते कॅच स्वीकारली गेली होती. आणि या ओव्हरमध्ये नक्कीच विजयला मिळते सफलता. तीही 13 या धावसंख्येवरती गडी बाद करण्यात त्याला यश मिळते. 5 षटकांची ही मॅच होती. 30 बॉल तुमच्याकडे होते. तुमच्याकडे 40 धावसंख्येचं समीकरण होतं. ते 40 धावसंख्येचं समीकरण ना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे रचलं होतं. परंतु विकेटच्या पतनामुळे ना आता थोडीशी बॅकफुटला सरकती आहे टीम शेई क्रिकेट संघ. परंतु बॅकफुटला नाही आहे अजूनही. त्यांच्याकडे बॉल तब्बल आपण पाहिले गेले तर शिल्लक आहेत त्या ठिकाणी 19. आणि त्या 19 बॉलमध्ये ना त्यांना थोडासा फेरबदल या स्कोअर कार्डवरती करावाच लागेल. शेवटचा बॉल असेल विजय त्या ठिकाणी. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. उचलण्याचा प्रयत्न सरळ रेषेत व्ही शेपमध्ये अगदी आमच्या समालोचन कक्षाला हा सलामी देणारा यूज इट 6 षटकार आलाय. अगदी लॉंग ऑन. होता शेवटच्या बॉलवरती थोडीशी चुकी गेली आणि ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं ना तर अगदी हा बॉल बॅटच्या स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवला गेला लॉंग ऑन प्लॉटमध्ये, तोही षटकारासाठी. टीमची धावसंख्या 6 पुढे सरकती आहे. टीमची धावसंख्या 19. लक्ष होतं 40 धावसंख्येचं. अजूनही विचार केला गेला तर 19 धावसंख्या या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने बनवावं लागतील. बॉल शिल्लक असताना 18 बॉल आणि ना इक्वेशन जवळ आता केले गेले एक षटकाराने. कारण हेच असं की क्रिकेटमध्ये तुम्हाला रणनीती आखाव्या लागतात. त्या रणनीती आखत असताना तुम्हाला अनेक साऱ्या गोष्टींचा जेव्हा विचार पडतो ना तेव्हा त्या विचारामधनं विचार विनिमय तुम्हाला करावा लागतो. आता शेवटच्या बॉलवरती विचार केला गेला की शेवटच्या बॉलवरती षटकार आला, चौकार आला तर धावसंख्या कमी होईल. आणि आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल शिल्लक असतील आणि 21 धावसंख्या तब्बल बनवाव्या लागतील. यावेळेला फटका उचलला गेला. एलिव्हेशन नाहीये, ताकद नाहीये, नजाकत नाहीये. फिल्डर डाऊन दी बॉल. लाँगॉनची कोणत्या प्रकारची चुकी सुद्धा नाहीये. सरळ रेषेत आले आणि तिसऱ्या विकेटचं पतन. लागणारा झटका क्रमांक 3 धावसंख्या असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 19. आणि जिथे बॅटिंग करते टीम शेई क्रिकेट संघ. पलटवाराने भरलेला हा क्रिकेट. अगदी समोरच्या संघाला जेव्हा आता स्ट्रायकर एंडवरती कोण आहे माहिती आहे, रोहित, ज्याच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. यावेळेला ओपिच बॉल खेळण्याचा प्रयत्न डाव्या स्टिकवरती अपील केली जाते. परंतु जय पवार सर सांगत असताना आपला अनुभव त्या ठिकाणी सांगतात की लेग स्टंपवरती नक्कीच खेळाडू उपस्थित होते. त्या ठिकाणी त्या अनुषंगाने त्यांनी अपील फेटाळली गेली आणि या बॉलवरती नक्कीच आकडा जोडला जातोय, तो म्हणजे 0 भोपळा. डॉट बॉल आलाय. त्या ठिकाणी अजूनही 16 बॉल 21ची गरज. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते टीम शेई. टार्गेट तुमच्यासमोर छोटंसं होतं परंतु ते छोटंसं टार्गेट ना आता थोडंसं लांबवलं जात आहे. ऑफस्टमवरती बॉल. ऑफस्टमला खेळून काढत असताना त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर शॉटमध्ये कलेक्टिंग झाली नाही आणि फलंदाज रोहित बचावले जातात. मागणं ठरू शकते तुमच्यासाठी. कारण रोहित जर म्हटलं गेलं ना तर पद्धतीचा वापर सुरेखरित्या आहे. फटक्याचं सिलेक्शन सुरेख आहे. बॅटमधला टायमिंग आणि बॅटमधला ना तो त्यांचा फ्लो आहे ना तो खऱ्या अर्थाने लाजवाब आहे. शेवटच्या बॉलवरती पाहिला विजय नक्की त्या ठिकाणी होते. त्याच्या अगेन्स्ट त्यांनी षटकार लगावला गेला. डॉट बॉल जरुरी 2 खेळले गेले परंतु त्यांनी ना आता 20 धावसंख्या ठेवल्या गेल्या ते म्हणजे येणाऱ्या 15 बॉलवरती. बहुत यार यावेळेला चांगला बॉल डिलिव्हरी चांगली आहे. पहिले षटक 9 धावसंख्येचं हाताळलं गेलं. त्याच्यानंतर नक्कीच रोहित सारख्या फलंदाजाला त्यांनी थोडंसं बांधून ठेवलं गेलं. म्हणजे एखाद्या मातब्बर खेळाडू समोर एखादा मातब्बर खेळाडू येतो ना तेव्हा तुम्हाला ते कॉन्टेस्ट ना थोडंसं रंगतीचं आणि गमतीचं बाहेर मिळते. तीच रंगत आणि गंमत या दोन्ही गोष्टीचं विश्लेषण या मॅचमध्ये.
बॅकफुटला गेले, स्वतःसाठी जागा बनवायची ती लिडिंग एज डाऊन दी बॉल फिल्डर शॉटमध्ये एकशा करला, कव्हर पर्यंतचा प्रवास आणि यस केला सक्सेसफुल. आणि तिसऱ्या विकेटचं पतन त्या ठिकाणी होत असताना अजूनही धावसंख्या त्या ठिकाणी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शेई क्रिकेट संघ खेळत असताना फक्त आणि फक्त 20 आणि अजूनही बनवायचे 20. फलंदाज बाद झालाय चौथा, जिथे बॅटिंग करते टीम शेई. इथनं पाहिलं गेलं तर अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. बॉल 14 शिल्लक आहे. आणि ज्या अर्थाने आपण जर विचार केला गेला ना तर या मॅचमध्ये आता पूर्णपणे जे समीकरण सोपं होतं ना ते समीकरण थोडंसं आता महागडं ठरवत असताना अगदी आमच्या समोरून गाडी झाली आहे MS04 EY 0355. त्या गाडीवरती नक्कीच तुम्हाला फ्लड लाईट पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये नक्कीच 15 तारखेपासून तुम्हाला नाईट क्रिकेटसुद्धा अनुभवायला मिळेल. त्याच्या फ्लड लाईट याच्यामध्ये होता आणि त्या खऱ्या अर्थाने गाडीवरती सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमे असलेला झेंडा आहे. हा मान सन्मान या भागामध्ये सातत्याने महाराजांना मिळत असो. आणि शहापूर नगरी म्हटलं गेलं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाने पुढे वाटचाल करणारे अनेक सारे प्रवक्ते आहेत. आता तुम्ही रमेश शिंदे पहा, ते सुद्धा नक्कीच खूप चांगल्या प्रकारे वक्तव्य करत असतात छत्रपती शिवाजी महाराजांचे. त्याच्यानंतर नक्कीच आमचे अजयदादा पहा, तेही चांगल्या प्रकारे वक्तव्य करत असतात. म्हणजे वक्तव्य जर बनायचं असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला जाणणं गरजेचंच असतं. व्हाईट बॉल आलाय यावेळेला, फटका डिक्लेरेशन झोनमध्ये नक्कीच हा फटका आला. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात धावसंख्या 22, अजूनही 18ची गरज. नक्कीच ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर ही शहापूर नगरी म्हणजेच ऐतिहासिक नगरी आहे. कारण ऐतिहासिक नगरी का मानली जाते तर या शहापूर नगरीमध्ये माऊली गडसुद्धा आहे. ज्या माऊली गडावरती अनेक सारे पर्यटक जात असतात आणि या गडाचा ना एक वेगळाच इतिहास आहे. कारण या इतिहासामध्ये नक्कीच जर आपण डोकावून जर पाहिलं गेलं तर माँसाहेब जिजाऊ ज्या वेळेला गर्भवती होत्या तेव्हा याच माऊली गडावरती त्यांनी निवासस्थान केला गेला होता. शहाजी राजांना नक्कीच हा गड थोडासा असुरक्षित वाटला, त्यामुळे नक्कीच शहाजी राजांनी त्यांना नक्कीच दुसऱ्या गडावरती नेलं गेलं, म्हणजे शिवनेरी गडावरती. म्हणजेच या रायगड विभागामध्ये ना जर आपण विचार केला गेला तर शिवनेरी असेल, रायगड असेल, पुरंदर किल्ला असेल, त्याच्यानंतर माहुली गड असेल, असे असंख्य सारे गड ना तुम्हाला एक वेगळाच इतिहास सांगून जातात. तो इतिहास नक्कीच थोड्याच वेळात तुमच्यासमोर त्या ठिकाणी पेश केला जाईल. परंतु आता 18ची गरज आहे. बॉल शिल्लक असताना 12. सागरला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं आहे. 2 विजयी षटक संपन्न झाले, म्हणजे 3 षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 18 धावसंख्या बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार होत आहेत सागर. राऊंड द विकेटने नक्कीच ते गोलंदाजी करतील, परंतु त्याच्या समोर अगदी डावखुऱ्याचा फलंदाज येऊन रोहित ठाकला गेलाय, ज्याला नक्कीच 18 धावसंख्या बनवायच्या आहेत. आणि धावसंख्या 12 बॉलमध्ये ना 18 डिफेन्ससुद्धा करायच्या आहेत. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये टीम सलरांबे क्रिकेट संघाला या वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित नाही, परंतु 2 तर मिळतील. एकदा सॉकेट कंप्लीट झाले, 2चा प्रयत्न स्ट्रायकरवरती फेकी की नॉन स्ट्रायकरवरती आणि हा डिसिजन करेक्टरित्या पाहायला मिळतोय. अगदी सुरेख डिसिजन तुम्हाला पाहायला मिळाला. पद्धतारीत ते बघितलं गेलं की थोडासा कमी पडतोय नॉन स्ट्रायकरचा फलंदाज, लगेचच नॉन स्ट्रायकरवरती फेकी केली गेली. विकेटचं पतन, 6वा विकेट मैदानाच्या बाहेर. अजूनही 17ची गरज. बॉल शिल्लक असताना 11. पहा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 17 धावसंख्या, अर्थात निम्मा संघ गारद आहे. म्हणजे अजूनही 5 विकेट त्यांच्याकडे प्लस पॉईंट आहेत आणि त्याने बनवायची आहे धावसंख्या 17 हा आकडा सातत्याने येत असतो. परंतु आकडेवाडीचा विचार करू नका, कारण आकडेवाडींचा जर आपण विचार केला गेला ना तर आपण नशिबाला दोष देत असतो. मित्रांनो, नशिबाला दोष देऊ नका, कारण जर हातांच्या रेषांवरती नशीब बघितलं जात असतं ना तर ज्यांना हात नाहीत ना त्यांचं नशीबच नसतं, ते जिवंतच नसते. त्याच्यामुळे नक्कीच नशिबावर विश्वास ठेवू नका, कारण कर्मावरती विश्वास ठेवा. कारण राम आणि रावणाची राशीसुद्धा एकच होती, परंतु नियतीने फळ त्यांच्या कर्मानुसार दिलं होतं. इथनं कर्म करावे लागतील. 11 चेंडू आणि अजूनही 17ची गरज. सागर त्याच्यासमोर रोहित. या वेळेला ऑफस्टमवरती बॉल. आता चांगली रणनीती मिड ऑफला इथनं तैनात होते क्षेत्ररक्षक, परंतु एक सिंगल मिळेल.
सिंगल मिळेल त्या ठिकाणी आणि अजूनही 10 चेंडू आणि 16 त्या ठिकाणी धावसंख्येची गरज. मित्रांनो, तुमचे कर्म जर प्रामाणिक असेल ना तर तुमच्या यशालाही पर्याय नसतं. तो यश आता कोणाच्या बाजूने येईल. नावात यश आहे, नाव यशस्वी आहे, तुमचे कर्म यशस्वी आहेत आणि त्याच्यानंतर हा खेळ ही सुद्धा यशस्वीचा आहे. कारण 11 खेळाडू, त्या 11 खेळाडूंच्या नक्कीच अंगावरती जेव्हा गावाचा टी शर्ट आपण परिधान करतो ना तेव्हा तुम्हाला एका गोष्टीची दखल घ्यावी लागते की आपल्या गावासाठी आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे, आपल्या 11 खेळाडूंसाठी आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे. आणि तो क्रिकेट खेळत असताना शरणाभोवती जरी पत्करू परंतु समोरच्या टीमच्या चेहऱ्यावरती आपण नक्कीच एका गोष्टीचा ताण निर्माण करून देऊ की आम्ही आता मॅच जिंकतोय की हारतोय. इथं परत एक सिंगल आली आहे पहा. अजूनही 15 गरज आहे, 15 धावसंख्या अजूनही बनवायच्या आहेत. त्या ठिकाणी धावफलक आपण विचार केला गेला तर धावसंख्या बनल्या गेल्या तेही 25 या आकडावरती 40चं लक्ष होतं. त्या ठिकाणी 40चं लक्ष कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झाला बॉल 3, अजूनही 3 बॉलचा त्या ठिकाणी खेळ शिल्लक असेल. बहुत तयार, अजूनही 9 चेंडू बाकी आहेत, 14 बनवायचे आहेत या मॅचमध्ये. बहुत तयार सागर, त्याच्यासमोर रोहितला कदाचित ना एखादा मोठा फटका यायला हवा याच्या त्या बॅटमधनं. या वेळेला ऑन साईड दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, कॅच झाली आहे ड्रॉप आणि त्याच्यानंतर मिळती अजून एक संधी रोहितला ना अक्षरशः पाहिलं गेलं ना तर 2 वेळा जीवनदान मिळालं गेलं आहे. याच्या अगोदरचा चेंडू पहा, ऑप्शनवरती त्याने चेंडू पिच केला गेला, मिड ऑफला नक्कीच क्षेत्ररक्षण झालं, नॉन स्ट्राईक इनला कलेक्ट करू शकले नाही गोलंदाज सागर, त्यामुळे ते बचावले गेले. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रथमेश स्ट्रायकर इनला होते, त्यानंतर ते बाद झाले. त्याच्यानंतर राकेश मैदानाच्या आतमध्ये सुद्धा बाद होताना राकेश पाहायला मिळाले, परंतु प्रथमेशच्या बॅटमधनं एक सिंगल आली, स्ट्राईक रोटेट रोहितकडे आले आणि त्याची कॅच आता ड्रॉप झाली आहे. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, बनवायच्या धावसंख्या 14. बॉल तयार सागर, या वेळेला ऑफस्टॉमवरती बॉल होता, माफ करा 15 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा संधी आणि ती संधी पुन्हा एकदा झाली आहे मिस. ही ना तुम्हाला मागणी ठरवू शकते त्या ठिकाणी चुकी. एक चुकी ना तुम्हाला कमी कराव्या लागतात. कारण कालच्या दिवसामध्ये पहा भरपूर साऱ्या चुका झाल्या, त्या चुकीमधनं खूप काही सुधारायला मिळालं, खूप काही शिकायला मिळालं. परंतु अशा चुकांना तुम्हाला आता रोहित समोर असताना किती मागण्या ठरणार आहेत. कारण अजूनही 7 बॉल शिल्लक आहेत, 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलं गेलं आहे. या 14 धावसंख्यांना प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2-2 धावसंख्या ह्या बनवायच्या आहेत. आणि या स्पर्धेचा नियम काय सांगतो तर कंपल्सरी चेसिंग, आणि त्या कंपल्सरी चेसिंग धावसंख्या तुम्हाला बनवाच लागतील. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आणि या वेळेला बॉल अगदी ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. इथनं रोहितला ना स्ट्राईक घेणं गरजेचं आहे, कारण नॉन स्ट्रायकिंगवरती आता त्याला थांबावं लागेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही 13 धावसंख्या बनवायच्या आहेत. कारण या 13 धावसंख्यांपर्यंत पोहोचत असताना ना अनेक साऱ्या संघर्षामधनं नक्कीच वावरतीये टीम शेई क्रिकेट संघ, परंतु त्यांनी संघर्ष ना अजूनपर्यंत सोडला नाहीये या क्रीडांगणावरती. आता या मॅचमध्ये काय वार आणि काय पलटवार होणार, कारण 6 चेंडू बाकी आहेत, 13 धावसंख्या अजूनही बनवायच्या आहेत. म्हणजे या 13 धावसंख्यांना अक्षरशः वालवंटात तहानलेल्या ना त्या ठिकाणी एखाद्या प्रवासाप्रमाणे असतील. एखादा वालवंटामध्ये प्रवास करत असतो, त्यावेळेला त्याच्याकडचा पाण्याचा साठा संपन्न झालेला असतो, त्याला एखादा ओहळ दिसतो, एखादा तलाव दिसतो, एखादी नदी दिसते, तिथे एक पाण्याचा घोट ना त्याच्यासाठी जो आनंद देत असतो ना, तशाच प्रकारे आनंद ना या मॅचमध्ये नक्कीच तुम्हाला टीम शेई क्रिकेट संघाच्या माध्यमातून या 2 खेळाडूंचा पाहायला मिळेल, जिथे प्रथमेश आणि रोहित खेळतात. पहा, पाण्याची आपण चर्चा करत होतो, लगेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेले, त्यांची प्रतिस्पर्धी टीम त्या एका खेळाडूला सुद्धा नक्कीच त्यांनी पाणी दिलं गेलं आणि त्यानंतर त्यांचे खेळाडू सुद्धा नक्कीच पाण्याचा स्वाद मैदानाच्या आतमध्ये घेतात. मित्रांनो, असं म्हटलं जातं की पाण्याला स्वाद नाही आहे, पाण्याला कोणत्याही प्रकारची चव नाही आहे, परंतु तो पाणी जर आपल्या शरीरामध्ये आपण इंजेक्ट केला गेला नाही ना तर आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अन्नाची काहीच गरज नसते, अन्न न खाता आपण 7 दिवस नक्की जगू शकतो, परंतु पाण्याशिवाय ना आपण 48 घंटे जगू शकत नाही, अशी पाण्याची किंमत आहे. त्याच्यामुळे नक्कीच पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये भागवली गेली. परंतु या मॅचमध्ये ना पूर्तता आता धावसंख्येची भागवावी लागेल आणि या धावसंख्या डिफेन्ससुद्धा करावे लागतील. टीम जर आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी 2 टीम्स एकमेकाच्या विरोधात, टीम मोर्या बॉईज सरळांबे आणि त्याच्या विरोधात साई एकविरा सरीव.
रॉयल्सच्या शेई आणि मोर्या बॉयज सरळंबे या दोन टीम्स नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. टीम शेईने टॉस जिंकला होता, फिल्डिंगचा डिसिजन घेतला गेला होता. बॅटिंग करत असताना त्यांना 40 धावसंख्या बनवायच्या होत्या, परंतु परिस्थिती ना थोडीशी बदलली गेली. त्या परिस्थितीला बदलाव दिला गेला आणि या परिस्थितीमधनं आपल्याला काय शिकायला मिळालं तर कमबॅक काय असतो ना हे शिकायला तुम्हाला मिळालं. 2 विजय या गोलंदाजाच्या माध्यमातून सागरने नक्कीच कमबॅक केला गेला. सागरने खर्च केला धावसंख्या 5, षटक क्रमांक होतं 4. आता शेवटचं षटक त्या ठिकाणी किरणचं आहे आणि किरणच्या षटकामध्ये त्या ठिकाणी बनवायच्या आहेत अजूनही 13 धावसंख्या. चला जास्त वेळ घेऊ नका, या षटकामध्ये जास्त वेळ घ्यायचं नाहीये. विनंती करेन टी सरलांबे क्रिकेट संघ फिल्डिंग पोझिशन वारंवार तुम्ही नक्कीच बदलू नका, या गोष्टीची दखल नक्कीच तुम्हालाच घ्यायची आहे. चला विनंती करेन षटकाला लगेच सुरुवात करा. किरण 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल कट केलाय, डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर दूरवरती पोहोचतात. त्या ठिकाणी डीप मध्ये कव्हरची फिल्डर बॉल उचलला गेला, फंबल झाले गेले, थोडासा अजून चाच पडत होता. 3ची मागणी केली गेली, स्ट्रायकरवरती फेकी, नॉन स्ट्रायकरवरती आली असती फेकी तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु 3 आणि त्याच्यानंतर ही एक्स्ट्राची एकंदरीत 4 धावसंख्या. पहा सगळं काही सुरळीत चाललंय, सगळं काही अगदी व्यवस्थित चाललंय, तर ह्या चुकांची नक्कीच तुम्हाला काही गरज नव्हती. 3 धावसंख्या कंप्लीट झाल्यात, खऱ्या अर्थाने 3 धावसंख्या बनवून द्यायला हव्या होत्या, परंतु शेवटच्या क्षणाला नक्कीच चुकी झाली. त्या ठिकाणी थोडंसं पाहिलं गेलं तर कॉन्सन्ट्रेशन गमावलं गेलं आणि अजूनही विचार केला गेला तर 5 चेंडू आणि 6 विचार केला गेला तर 13ची नक्कीच गरज होती. म्हणजे अजूनही 5 चेंडू आणि आपण विचार केला गेला तर या धावफलकाचा जिथे 13ची गरज असताना अजूनही 9 धावसंख्या 5 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील टीम शेई या क्रिकेट संघाला. होतच नव्हतं सारखं झालं. यष्टीरक्षकाने चुकी गेली कारण ज्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं तर चुकी कसली गेली 3 धावसंख्या कंप्लीट झाल्या होत्या, त्याच्यानंतर एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आली आणि आता ही मॅच थोडीशी वेगळ्या रूटवरती वळताना यावेळेला लेगस्टम्पवरती बॉल आता अपील केली जाते. पंच सांगत असताना जय पवार सर लेगस्टम्पवरती होता चेंडू आणि अजूनही या मॅचमध्ये शिरकाव होत असतो. 4 चेंडू आजची गरज. मागच्या मॅचमध्ये सुद्धा तुम्ही हेच समीकरण पाहिलं गेलं होतं की बॉल टू रन इक्वेशन, प्रत्येक बॉल मागे तुम्हाला 2 धावसंख्या बनवायच्या होत्या, परंतु या मॅचमध्ये ना आता ज्या ठिकाणी गरज 8 धावसंख्येची आहे ना बॉल फेकायचे 4. दोन्ही टीमसाठी नक्कीच एवढंच म्हणेन की आयुष्य छान आहे पण लहान आहे, रडतोस काय वेळा लढण्यात छान आहे, काट्यांची फुलांची जुळती कमान आहे, उचलून घ्या हवे ते दुनिया इथे दुकान आहे. कारण जगणं निरोधक म्हणतो तो इथे बेमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा जर बनायचा असेल तर पाण्यालाही वरतून खाली पडावं लागतं. इथं संघर्ष करावा लागेल कारण 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. बहुत तयार सागर यावेळेला लांबून खेळण्याचा प्रयत्न सोडून दिले असता तर वाईड मिळाला असता, परंतु बॅटला कनेक्ट केला गेला आहे चेंडू. 2 धावसंख्येचा कॉल परंतु नाहीये. इथनं मिसफिल्ड आणि मिसफिल्ड चुका आताच्या क्षणाला नक्कीच इथनं घडतायत, चुका घडतायत आणि आता गरज असेल ती म्हणजेच 3 चेंडू आणि तब्बल 6 धावसंख्येची. एका डॉट बॉलना पाहिजे टीम सरलांबे क्रिकेट संघाला आणि एकाद मोठा फटका, एकाद दुहेरी धावसंख्या पाहिजे शेई क्रिकेट संघाला. ही मॅच ना आता वेगळ्या वळणावरती वळली गेले, कारण ज्या अर्थाने एखादा जोराने नक्कीच एखादा गतिशील आपल्याकडे बॉल यावा, तो सरप्राईज हवा, तशाच प्रकारे या मॅचमध्ये ना आता सरप्राईज गोष्टीने ना भरपूर साऱ्या आठवणी राहिल्या. त्या आठवणी कोणाच्या बाजूने त्या ठिकाणी प्रज्वलित होतील. बहुत यार यावेळेला उचलायचा प्रयत्न, डॉट बॉल आणि सरलंबे क्रिकेट संघ आता सांगतेय टीम शेई क्रिकेट संघाला की हार की परवाह करते तो जीतना हम भूल जाते, लेकिन जीत हमारी जिद है और जीत के हम बादशाह है. इथं आता विजय कोणाचा होणार पहा. अजूनही 2 चेंडू फेकायचे आहेत आणि एक मोठ्या फटक्याची गरज आहे. मोठा फटका ना षटकार खेळावा लागेल, एक चौकार, एक दुहेरी धावसंख्येने ही मॅच होऊ शकते, परंतु हे विसरून चालणार नाही. सिक्सर बॉल आहे, जर व्यवस्थित बॅटवरती कनेक्ट झाला तरच तुम्हाला षटकार मिळू शकतो. 2 चेंडू 6ची गरज. यावेळेला व्यवस्थित फटका नाहीये, कॅच ड्रॉप झाली आहे, बॉल चाललाय मागे आणि हे समीकरण मैदानामध्ये 1 चेंडू 5ची गरज. पहा मैदानामध्ये 1 चेंडू 5ची गरज म्हणजेच कंपल्सरी धावसंख्या तर आहेत, परंतु कंपल्सरी आता षटकार मारावाच लागेल. मित्रांनो जिंदगी गाड़ी के गियर की तरह होती है, टाइम से बदलो ना तर जिंदगी भी स्पीड से भागती है. तशाच प्रकारे ना आयुष्य हे गाडीच्या गिअरप्रमाणे असतं. ज्यावेळेला तुम्ही व्यवस्थितरित्या तो बदलाल ना तर त्यावेळेला तुमचं आयुष्य सुद्धा जोराने नक्कीच पळतो. त्याप्रकारे आता आयुष्यामध्ये गिअर या मॅचमध्ये कोणी बदलले गेले माहिती आहे, ते म्हणजेच विजयने षटक क्रमांक नक्कीच हाताळलं गेलं पहिलं, त्याने 9 धावसंख्या खर्च केला. षटक क्रमांक हाताळलं गेलं 3रं, स्पेल त्याचा 12 बॉलचा समाप्त झाला. त्याने एकंदरीत 12 बॉलमध्ये खर्च केला. धावसंख्या त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर 12 म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावसंख्या खर्च केला, याला महत्त्व नाही आहे, परंतु 1 चेंडू आणि आता 5ची गरज. षटकार कंपल्सरी ठोकावं लागेल आणि स्ट्राईकला कोण तर रोहित.
वाईट बॉल चारची गरज, अजून एकदा पुनरागमन या मॅचमध्ये. याच गोष्टीचा तरार नक्कीच मी करत होतो. कदाचित आता प्रेक्षक वर्ग जर ज्या ठिकाणी जे नक्कीच या शाळेमध्ये शिकणारे जे शिक्षक आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी या ठिकाणी आज रविवारचा दिवस आज ते नाही आहेत, परंतु अनेक सारे प्रेक्षक वर्ग नक्कीच या क्रीडांगणावरती नक्कीच आहेत. या क्रीडांगणावरती ना अनेक सारे विक्रम तुम्हाला 4 दिवसामध्ये पाहायला मिळाल्यात, परंतु आजच्या दिवसामधला हा विक्रम त्या ठिकाणी रोहित मोडत काढेल का, की सागर या बॉलला डिफेन्स करून आपल्या टीम सरलंबे क्रिकेट संघाला पुढच्या फेरीमध्ये नक्कीच दाखल करेल. खूप चांगल्या प्रकारे रंगती ही मॅच. एक बॉल आणि आता 4ची गरज, कंपल्सरी 4 धावसंख्या तुम्हाला बनवाव्याच लागतील. तयार. या बिल्ला फुल टॉस बॉल उचलला गेला, चौकार मिळणार नाहीये. कॅच आली तर मॅच होईल फिनिश. इथं क्षेत्ररक्षक वळला गेला, कॅच झाली ड्रॉप. 2 धावसंख्या झाल्यात कंप्लीट. तिसऱ्या धावसंख्येसाठी परततात, परंतु एका नक्कीच चुकीमुळे ही मॅच या ठिकाणी सोडली गेली टीम शेही क्रिकेट संघाने. वॉट अ मॅच. प्रेक्षकांचा नक्कीच कालचा ठोका चुकवणारा नक्कीच ही मॅच होती आणि अखेरकार त्या मॅचमधनं निष्कर्ष निघाला गेला की चॅम्पियन इज अ चॅम्पियन, टीम सरलंबे इज अ चॅम्पियन. चरीव क्रिकेट संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा डिसिजन घेतला. त्याच्यामुळे नक्की शेळ क्रिकेट संघाला विनंती असेल की तुमची फिल्डिंग त्या ठिकाणी लगेचच सजून घ्या. चांगली रंगली ही मॅच. शेवटच्या बॉलपर्यंत नक्कीच आजच्या दिवसातला हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. या अनुषंगाने प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि या क्रिकेट पटलाचा जो संघर्ष आहे ना तो एकच मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. आणि काय कमबॅक केला गेला त्या ठिकाणी सरलंबे क्रिकेट संघाने. असं वाटलं होतं की हरीशच्या 14 धावसंख्या बनल्यात, त्या 14 धावसंख्या थोड्याशा वाया जातील की काय. त्या ठिकाणी विजयचे षटक राहिले 2. 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्या त्यांनी खर्च केल्या. 3 विकेट नक्कीच त्यांनी आपल्या खात्यामध्ये संपादित केले. ते 3 विकेट कुठेतरी बाजूला सावरले जातील की काय, परंतु त्याच्यामधनं ना खूप काही शिकण्यासारखं मिळालं की जेव्हा नक्कीच कमी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये असते ना तेव्हा त्या सहजरित्या धावसंख्या आपण बनवण्याच्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो, परंतु त्याच धावसंख्या आपल्या थोड्याशा मागे ठरतात. हेच पाहिलं गेलं. अगदी विचार केला गेला तर 8